सामन्याला सुरुवात होते. शिवशंभो आढावले विपक्ष साई इंडियन्स कामते. दोन बलाढ्य संघ या संघादरम्यान ही स्पर्धा आजच्या दिवसातला हा सामना 8वा सामना. दोन्ही संघाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 2. तेजस वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं षटक टाकतो. एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू तेजस करंजे. उत्कृष्ट असा ऑलराऊंडर. सातत्याने सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये बघत असतो हा खेळाडू. एक टेनिस क्रिकेट मधला नावाजलेला फलंदाज गोलंदाज म्हणता येईल तो म्हणजे तेजस करंजे. चांगली गोलंदाजी करत असतं. पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्यानंतर 2 धावा खर्च केला, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव. 4 चेंडू टाकले आणि 4 चेंडूवर तर धावा दिल्या त्या म्हणजे फक्त 2. अक्षय आलगुडे लेग साईडच्या दिशेने पटवलेला चेंडू. एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी बघायला भेटते ती म्हणजे तेजस करंजे यांच्याकडून. जो संघ जिंकेल तो टुपर 6 मध्ये आपला प्रवेश करेल. आजच्या दिवसामध्ये 2 संघ टुपर 6 मध्ये आपल्याला बघायला भेटले ते. आणि ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह अमेरिकेतून बघतायत. एवढं खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 भव्य दिव्य टेनिस क्रिकेट सामने. 2 संघ जे टुपर 6 मध्ये गेलेले आहेत ते म्हणजे जय हनुमान आढावले आणि आई गावदेवी बोरगर. आणि आजच्या दिवसातला तिसरा कुठला संघ आपल्याला सुपर 6 मध्ये जाईल तो थोड्याच वेळात समजेल. थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये तटवलेला चेंडू. 2 धावा पूर्ण केलेल्या आणि 2 धावच्या सरासरीने धावसंख्या वाढते ती म्हणजे 5. चांगली गोलंदाजी तेजस करंजे यांनी टाकली. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला 12 मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचं. शिवशंभो आढावले आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवून द्यायचा. मोठी लढत आपल्याला सरसोली गावामध्ये बघायला भेटते. सरसोलीच्या ग्राउंड मध्ये एकीकडे दोन्ही संघ एक सामना जिंकून दुसरा सामना जो जिंकल तो टुपर 6 मध्ये जाण्यासाठी तयार झालेले हे 2 संघ. शिवशंभो आढावले त्यांचा विपक्ष कामते. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो. गोलंदाजाचं नाव रोहित. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक टाकतो तो रोहित. त्याला मारा करतो तो अक्षय आलगुडे. पंच आमच्याकडे बोलतील आणि पंचाने इशारा केलेला वाईटने धावसंख्या वाढते ती म्हणजे 6. चांगली गोलंदाजी पहिलं षटक टाकत असताना तेजस करंजे त्यांनी फक्त धावा खर्च केला 5. त्यानंतर गोलंदाजीसाठी मार्कवरती आले ते म्हणजे रोहित यांचा पहिला चेंडू वाईट. त्यानंतर पुढचा चेंडू पटकावला परंतु तिथे फिल्डर उपलब्ध आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. 1 धावावरती समाधान मानावं लागतंय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले ते म्हणजे कामते या संघाला मोठे फटके मारावे लागतील. कांगोरीगर क्रिकेट क्लब कामते विभागांतर्गत संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आयोजित खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व रसिक क्रिकेट प्रेमींचं मी करेल मनापासून हार्दिक स्वागत. तसेच उपस्थित आज सर्व खेळाडूंचंही मी करेल मनापासून कौतुक. या स्पर्धेसाठी जे आम्हाला सदैल असते मदत केली त्या सर्व दानशूर देणगीदारांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मॅच मध्ये. पुन्हा एकदा वाईटने धावसंख्या वाढते ती म्हणजे 8. बिनबाद 8 धावा. पुढचा चेंडू रोहित यांचा. त्याला मारा करतोय तो समीर. तू मैं करता अशा 2 धावा
काढण्यात यश मिळालं ते म्हणजे कामते या संघाला. दोन्ही धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 10 बिनबाद 10 धावा. रोहित पहिला चेंडू वाईट नंतर 1 धाव दिली नंतर वाईट नंतर 2. पुढचा चेंडू रोहित यांचा आला तसा दिला भिरकवून षटकार दणदणीत हँडसम पॉवरफुल सक्सेस षटकार. बराच षटकानंतर हा चेंडू आपल्याला षटकार बघायला भेटतोय तो म्हणजे समीर याच्या बॅट मधून संदीप याच्या बॅट मधून धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 16 बिनबाद 16. संदीप वैयक्तिक 3 चेंडू 10 धावावरती गेलतोय तो म्हणजे संदीपला मात्र मोठमोठे फटके मारावे लागतील. आपल्या टीमसाठी एक माफक धाव संख्या उभारावी लागेल कारण समोर तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. एक लास्ट मॅच मध्ये कामते विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला संघ तो म्हणजे आडावले शिवशंभू आडावले हा संघ. हा येतोय चौकारने धाव संख्या पोहोचली आहे 20 बिनबाद 20. पहिलं शतक टाकलं तेजसने 5 धावा खर्च केला नंतर महागडे शतक बोलता येईल ते म्हणजे रोहित यांचं. प्रेशर रोहित वरती. इम्पॉर्टंट मॅच आहे आजच्या दिवसामधला जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रस्थापित होईल आणि आजच्या दिवसातला हा 3रा संघ असेल याची नोंद घ्यायची. पुढचा चेंडू रोहित यांचा ऑफ साईडला टंडवलेला चेंडू जिथे फिल्डर होता पॉइंटच्या दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आणि 1 धाव संख्या काढण्यात यश मिळालं ते कामते या संघाला. धाव संख्या झालेली होती म्हणजे 21 बिनबाद 21. यानंतरचा होणारा सामना 2 मोठे संघ काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण त्यांच्या विपक्ष पुढचा चेंडू हो इथे झेलण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न कमी पडला आणि हा येतोय चौकारने धाव संख्या वाढते ती म्हणजे 25 बिनबाद 25. यानंतरचा होणारा सामना काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी वडगर. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. या इनिंग ब्रेक नंतर टॉस उडवला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस उडवण्यासाठी संपर्क साधायचा आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 25. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं शतक टाकतोय तो गोलंदाजाचं नाव योगेश. आता मात्र स्वतः जबाबदारी घेतली ती म्हणजे योगेशने. बघूया काय करतोय. जशी तेजसनी गोलंदाजी केली होती तशीच योगेशला गोलंदाजी करावी लागेल. जर आपल्या संघाला विजयाकडे न्यायचा असेल तर कमीत कमी धाव संख्या देण्याचा प्रयत्न करावा लागेल. योगेशांचा पहिला चेंडू बरसाटलेली अशी गोलंदाजी बघायला भेटते योगेशांच्या माध्यमातून. वाईटनी धाव संख्या अवंतर धाव संख्येत वाढ. वाईट +1 27 धाव संख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 27. वेड क्रिकेटचं लोक बोलतात कसलं हे वेड. हा नाद आता सोडून दे. पण नशा एवढी बेकार लागली आहे की ती सुटत नाही. जशी तलीरामाची पावले आपोआप वळतात बारकडे तशीच पावले आमची आपोआप वळतात ग्राउंडकडे. लोक बोलतात बस आता वय झालं थकला असं तू डाव आता सोडून दे. जरी शरीर थकलेलं माझं दिसलं पण मन अजून थकलेलं नाही कारण शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून हारलेलं नाही. दोन्ही संघ दाखवून देत आहेत मैदानामध्ये ते म्हणजे शिवशंभू आडावले आणि कामते. चांगलं क्षेत्ररक्षण प्रेमच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलं. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे गोल्डन विकेटचा शिकार होतोय तो म्हणजे अक्षय. मोठा धक्का बसलेला आहे कामते या संघाला. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे आयुष.
ज्याने मागासच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती तोच आयुष आता मात्र आपल्या संघासाठी फलंदाजीसाठी आलाय. आयुष धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 27. पहिला चेंडू बघितला तर व्हाईट टाकला होता, त्या व्हाईट वरती एक धाव चोरली गेली होती, परंतु त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी योगेशाची. पुढचा चेंडू योगेशाचा, त्याला मारा करतोय तो आयुष. समोरच्या मिडॉनच्या दरम्यान मारलेला चेंडू आणि या चेंडूवरती एकच धाव काढण्याचं यश आलंय ते म्हणजे कामते या संघाला. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 22. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 28. फास्ट खेळायचं आहे कारण उर्वरित मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. डेड बॉल, काहीतरी नैसर्गिक अडथळ्यामुळे हा डेड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. तिसरं शतक, हाणामारीचं शतक टाकतोय तो म्हणजे योगेश, त्याला मारा करतोय तो दीपक. संदीप बघता बघता 2 धावा काढल्या गेल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न थांबवलाय आयुष्याने. धाव संख्या वधारते, धाव संख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 30. 1/30. स्वप्न मोठी असून चालत नाहीत, ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे प्रयत्न करत असताना बॅटिंग मध्ये आपल्याला बघायला भेटतोय तो म्हणजे संदीप. हो, सन्मान केलेला चेंडूचा, चांगला चेंडू हाकलला योगेशने आणि चांगला चेंडूचा योग्य सन्मान केलाय तो म्हणजे संदीप याने. चांगली गोलंदाजी बघायला भेटली ती योगेशाच्या माध्यमातून. पहिली गोलंदाजी टाकली तेजसने, त्यानंतर मात्र दुसरं शतक टाकलं रोहितने. थोडंसं महागडं शतक, 20 रनाचं शतक आपल्याला बघायला भेटलं ते रोहित यांचं. त्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी योगेश यांची आपल्याला बघायला भेटते. मात्र आयुष्याना वाईट हा चेंडू वाईटने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 32. थोडस दडपण प्रेशर योगेशांच्या वरती. पुढचा चेंडू योगेशांचा, झेलण्याची संधी आणि स्वतःच्या बॉलिंग थ्रोवरती हा झेल पकडलाय तो म्हणजे योगेशाने. चांगली गोलंदाजी योगेशांच्या माध्यमातून बघायला भेटते आपल्याला. आणि दुसरा गडी बाद जो मागच्या मॅच मध्ये सामनावीर ठरलेला खेळाडू तो म्हणजे योगेश, आता मात्र तंबूच्या आश्रयामध्ये परतताना बघायला भेटतोय. त्याची जागा भरून काढतोय तो म्हणजे कल्पेश उर्वरित चेंडू खेळायचे आहेत. बघूया मोठे फटके बघायला भेटतील का त्याच्या बॅट मधून. का मला संघ कर्णधारांनी मला पाठवलंय हे दाखवून देईल का कल्पेश. या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटचा चेंडू बाकी असताना धाव संख्या झालेली ती म्हणजे 32. हो, पुन्हा एकदा वाईट, थोडीशी खराब अशी गोलंदाजी बोलता येईल ती म्हणजे योगेश यांची. धाव संख्या झालेली आहे 33. शेवटचा चेंडू योगेशांचा. चांगली गोलंदाजी करत असताना परंतु एक्स्ट्रा धावा खर्च करतायत ते म्हणजे योगेश. आता मात्र चांगला टप्पा बघायला भेटला आणि हा चेंडू येतोय निर्धाव. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 33. 2/33. शेवटचं शतक आणि हाणामारीचं शतक. जास्तीत जास्त धावा कुठल्या जातील या षटकामध्ये. अनिकेत तेजस यांनी जबाबदारी दिली ती म्हणजे अनिकेत याच्यावरती.
कारण तुम्हाला जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील, कारण समोर जर संघाचा विचार करायचा झाला तर तेजस सारखा घातक प्लेयर शिवशंभू आढवले या संघाकडे, तसेच कल्पेश करंजे एक नावाजलेला प्लेयर आपल्याला बघायला भेटतो सातत्याने शिवशंभू आढवले या संघाकडून. बघता बघता 2 धावा कन्वर्ट केल्या आणि धाव संख्या वाढते ती म्हणजे 35. 2 बाद 35. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटच्या दिशेने गोलंदाजी करत असताना अनिकेत पुढचा चेंडू अनिकेत यांचा मारा करतो तो संदीप, परंतु इथे मिसफिल्ड बघायला भेटली आणि स्लीपच्या दरम्यान हा येतोय जमिनीलगत दणदणत चेंडू जातोय, गुदगुल्या करत येतोय चौकार. चौकारने धाव संख्या वधारते, धाव संख्या वाढते ती म्हणजे 39. चांगली फलंदाजी बघायला भेटली ती कामते या संघाकडून. टॉस जिंकला, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय कुठेतरी योग्य आहे दाखवून देत असताना कामते हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावा कुठल्या त्या म्हणजे 39. उर्वरित चेंडू आहेत ते 4 चेंडू मध्ये बघूया जेवढा जास्तीत जास्त धावा कोटाव्या लागतील. पुन्हा एकदा वाईटने धाव संख्या वधारते, धाव संख्या वाढते. आव्हान तर धाव संख्या बघायला झालं ना तर या संघाकडून जास्तीत जास्त बघायला भेटल्या. जशी तेजसनी गोलंदाजी केली होती त्यानंतर रोहितने मात्र 20 रना दिल्या, त्यानंतर योगेशनी रन दिल्या त्या म्हणजे 8. 2 विकेट घेतल्या, एक बॅक थ्रो आपल्याला करून दिला आपल्या संघासाठी, परंतु नंतर मात्र ते शेवटची ओव्हर शेवटचं शतक टाकण्यासाठी आला तो म्हणजे अनिकेत. पहिला चेंडू टाकला त्याच्यावरती 2 धावा कुठल्यानंतर चौकार, नंतर वाईट, नंतर 2 अशाने धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 42. 2 बाद 42 धावा. आता मात्र जो ओपनिंगला उतरलेला फलंदाज अजूनही जागा पकडून आहे तो म्हणजे संदीप. काय फटका बघायला भेटला, परंतु फटक्याचा तेवढा ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये, म्हणूनच एका धावेवरती ते रनआउट करण्याचा चान्स आणि रनआउट. तिसरा गडी बाद होतोय तो म्हणजे कल्पेशच्या रूपामध्ये. आता मात्र त्याची जागा भरून काढत तो गणेश. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 43. 3 बाद 43 धावा. शेवटचे उर्वरित चेंडू आहेत ते म्हणजे 2 चेंडू बाकी या पहिल्या इनिंगचा. यानंतरचा होणारा सामना तो म्हणजे आई गावदेवी वडगार वर्सेस काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोंड. दोन्ही संघादरम्यान मोठी लढत बघायला भेटेल यात मात्र शंका नाही. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की इनिंगचा ब्रेक झाल्यानंतर लगेचच त्वरित टॉस उडवण्यासाठी यायचंय. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे आणि यानंतर धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 43 आणि या चेंडूवरती बघूया किती धावा काढण्याचं यश मिळते ते म्हणजे कामते या संघाला. 2 धावावरती समाधान मानावं लागते आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 45 धावा जिंकण्यासाठी 46 रनाची आवश्यकता. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले ते म्हणजे विशाल पाटणे साहेब यांचं मी मनापासून करेल हार्दिक स्वागत. साहेब आपला वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात, आपण करूया तुमचं मनापासून कौतुक. चला विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. एक सामना गमावल्यानंतर आता मात्र एक संधी दोन्ही संघांसाठी असेल आणि महत्त्वाचा सामना असेल. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये आणि जो हारेल
त्याचं अस्तित्व मात्र या स्पर्धेतून संपलं जाईल. आणि या सामन्याचा टॉस आम्ही करणार आहोत. आई गावदेवी वडगड आणि त्यांच्या विरोधात काल भैरवनाथ. काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण. चला टॉस साठी या. काल भैरवनाथ युवा मंच मोरसडे आडाचा कोण संघाचे संघनायक. टॉस साठी या. यानंतर आपला सामना आहे. चला लवकर या. प्रकाश भाऊ उत्तेकर यांच्या हस्ते आपण टॉस जरूर करतोय. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्या अनुषंगाने हा आणि याच्यानंतर एक. तर टॉस इथे मात्र केला जाईल. दोन संघांच्या मार्फत कॉल असेल. चला मोरसडे आडाचा कोण संघाचा संघनायक टॉस मागतोय. तर वडगर संघ आपण टॉस जिंकले. प्रथम तर आपलं डिसिजन काय असेल. आमची फिल्डिंग असेल प्रथम. एक सामना आपण गमावलाय. आता हा महत्वाचा सामना आहे. काय रणनीती असेल आणि ज्या चुका झाल्या त्या चुकांना मागे सारून पुन्हा एकदा नव्याने उभे राहून या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र आपल्याला काय रणनीती आखावी लागेल आणि आपण क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. समोरच्याला आम्ही 30-40 रनाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. एकत्रितरित्या आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पर्व क्रमांक पहिला आपण पाहतोय खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये आणि या नवी मुंबईमध्ये येऊन खेळ करत असताना या ग्राउंडवर कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. खडकवाड्यांनी खूप छान नियोजन ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यांचं मनापासून आभार. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावल्या. आपल्या वाट्याला फलंदाजी आहे. कुठे जाऊ नका. सन्मानाकडे आपण जाणार आहोत आणि सन्मान आपण करणार आहोत. तर विशाल दादांना विनंती असेल. विशालजी पाटणे या आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. संदेश दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण जरूर हा सन्मान करा. मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि महाराजांची प्रतिमा असणारी हे सन्मान चिन्ह देणार आहोत. दादा शूट काढा. दादा शूट काढा. दोघं पण शूट काढा. अतिथी देवो भव महाराष्ट्राची परंपरा जपणारी ही स्पर्धा. प्रत्येक आलेल्या मान्यवरचा शुभ सन्मान केला जातोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि स्पर्धेची भेटवस्तू म्हणून महाराजांची प्रतिमा असणारी ही ट्रॉफी पाहायला मिळते. हार्दिक आभार असेल. महत्वाचा वेळ आपण दिलात. तर कुठे जाऊ नका. पाहत राहा खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक 1. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कांगोरी गड क्रिकेट क्लब कामते विभाग अंतर्गत साकारली जाणारी संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक 1. पहिला चेंडू प्रत्युत्तर दिलंय. चेंडू चाललाय जमिनी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या चेंडूवर धावा बलकावल्या. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम आपण पाहतोय शिवशंभो अडवली हा संघ. अडवली हा संघ पाहतोय.
पहिल्या चेंडूवर 2 धावा. आता मात्र लोअर फुल टॉस, त्याला मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू चाललाय जमिनीला, घासत पुसत चाटत सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चार धावांनी आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवला गेलाय. 6 धावा धावफलकावर. अजूनही 40 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 22 मध्ये 40 करायचे आहेत. का स्टार्ट घेतलाय जबरदस्त. लोअर फुल टॉस, मनगटाची पुरेपूर वापर केला जातोय आणि इथं चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय हा षटकार. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. काय इथे मात्र सुरुवात, दमदार पाया मजबूत करण्याचा इथे मात्र मानस रचला जातोय. हा देखील चांगला चेंडू खोदून काढायचा होता. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक होते, मिसफीड पाहायला मिळाली. एकीला परावर्तित केलं दुसरीमध्ये. या चुका मात्र मित्रांनो आपल्याला पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यास भाग पाडतील. एक चूक आपल्या वाटेला येणारा पराभव मात्र साकारण्यासाठी भाग पाडणारा आपल्या नक्कीच असेल, याची आपण नोंद घ्या आणि त्या रीतीने मात्र खेळ करा. घाई ही नाशाची आई म्हटलं जातं आणि या क्रिकेटच्या मैदानावर जो करेल घाई त्याला मात्र घरचा आहेर जरूर मिळला जातो. आता मात्र नाईस परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर अगदी नाकापासून यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निष्ठेचा श्वास गोलंदाजाने सोडलाय. डॉट बॉल क्रमांक पहिला या 5व्या चेंडूवर पाहायला मिळाला आणि शेवटचा चेंडू शिल्लक. चेंडू हवेमध्ये, काय घडेल? झेल टिपला, खेळ संपला. फलंदाज कल्पेश बॅक टू द डगआउट. परंतु कल्पेशने त्याचं काम पूर्ण केलंय आणि तो आलाय मैदानाच्या बाहेर. 1 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 14. चांगली फलंदाजी, सुरुवात मात्र दमदार, परंतु त्याला मोह आवरला नाही आणि शेवटच्या चेंडूवर मोहामध्ये सापडला तो कल्पेश. 14 धावा धावफलकावर. आता मात्र कल्पेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज, आईचा लाडका प्रेम. नक्कीच या मैदानावर सकाळपासून प्रेम, लव असेच काही नावं आम्हाला पाहायला मिळाली. मागे आम्ही उल्लेख देखील केला की बारसा करत असताना नावांचा शोध यांच्या आई वडिलांना आणि घरच्यांना जरूर त्रास नसेल झाला. नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो नव्या युगाची नवी नावं. दुसऱ्या षटकासाठी सुमित आलाय. 18 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक असेल. इथे मात्र अगदी बॅकफुटवर जाऊन पंच करायचा प्रयत्न जरूर झाला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिथे मिळाली फक्त 1च धाव, एकाशिवाय दुसरं काही नाही. धावसंख्या धावफलकावर लगावली जाते ती आतापर्यंत 15 धावा, अजूनही 31. 17 चेंडू आणि 31 धावा कमबॅक करून द्यावं लागेल. संधी अजून दोन्ही संघांसाठी समसमांतर आहे, परंतु गोलंदाजाने इथे कमीत कमी धावा खर्च केल्या, विकेट घेतले तर मात्र काम बनेल. परंतु काम बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. चेंडू हवेमध्ये, झेल उडालाय. वेल जज आणि अक्षय झेलकारी त्याच्याकडून होणार नाही चूक. प्रेम गेला काय आणि प्रेम मैदानाच्या बाहेर आला काय? फलंदाज बाद. संध्याकाळचं सत्र, हवेचा प्रवाह देखील कमी झालाय आणि त्या अनुषंगाने बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. प्रत्येक फलंदाज षटकार चौकार ठोकण्याच्या नादामध्ये बाद होतोय. मित्रांनो, चौकार आणि षटकारांचा खेळ हा क्रिकेटचा नाही आहे. सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल तरच आपल्याला आपला सामना पुढे नेता येईल. परंतु जर आपण विकेट गमावले तर डॉट बॉलची चिंता देखील आपल्या
संघासाठी धोकादायक ठरू शकेल. आता नवीन फलंदाज योगेश आला, प्रेम गेला, योगेश आला. गोलंदाजी करत असताना योगेशने आपल्या नावाची छाप सोडली. फक्त 8 धावा खर्च केल्याने महत्वाची भूमिका बजावली आणि 2 विकेट बळकावल्या. परंतु आता तो फलंदाजीसाठी आलाय. आपल्या संघाला सुपर 6 मध्ये दाखल करायचं असेल तर ही एकमेव संधी आहे. पराभव पत्करला तर मात्र अजून एक संधी असेल, परंतु 2 सामने जिंकून डायरेक्ट सुपर 6 मध्ये जाण्याचा हा मौका गमावला जाईल का? हा देखील आला, त्याने देखील उडवलाय आणि इथे काय झालंय? एकच धाव. झेल उडाला होता परंतु तो घेणं गरजेचं होतं, परंतु तसा काय झालं नाहीये. अगदी इझी लेझी क्रिकेट आलस दाखवला आणि त्यामुळेच हा सोडलेला झेल. 15 चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. 15 मध्ये 30 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे कमीत कमी 2 धावा. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो तेजस, त्याच्या समोर गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमित. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत सुमितच्या माध्यमातून खेळ फेकलेल्या चेंडूमध्ये 2 धावा खर्चिक आणि 1 विकेट महत्वाची. 15 मध्ये 30 ची आवश्यकता. अगदी संध्याकाळचं सत्र, प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते आणि इथे थोडासा गोलंदाज घसरला जरूर, परंतु दुखापत नसेल झाला याची अपेक्षा आम्ही बाळगतोय. एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढते. 17 धावा धावफलकावर. 17 धावांचे धावफलक पाहायला मिळतोय. 14 मध्ये 29 ची आवश्यकता. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करून देईल तो. फलंदाजी करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा व्यत्यय निर्माण झालाय. काहीतरी मनस्थितीमध्ये बिघाड या गोलंदाजाच्या पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळली जाते, परंतु हे शेवटचे 2 चेंडू फेकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ त्याच्या माध्यमातून चालू पाहायला मिळते. हेच मी सांगत होतो की मनस्थितीमध्ये विखुरला गेला. वाईट +4 आणि धावांची गरज भरून काढणारा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी येतोय नशिबाचा पंजा. नक्कीच कुठेतरी मोमेंटम तुटला गेला या गोलंदाजाचा, कारण पहिले 4 मध्ये 1 विकेट आणि 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तो घसरला, थांबला. धावा धावफलकावर 22. अजूनही 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. वेळ गेलेली नाही, परंतु ती हातातून निसटून द्यावी लागणार नाही आहे. आता चांगलं कमबॅक. यष्टीरक्षक सांगतोय हा चेंडू टाक, तू का चुकी करतोस? सामन्यामध्ये आपण आहोत आणि त्याचाच विचार विनिमय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. डॉट बॉल. 2वर 2 22 धावा. शेवटचा चेंडू. अजून एक चेंडू फेकावा लागेल. वाईट बॉल. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये पंचांची कवायत पाहायला मिळते. राजेश मडवी सर देखील आपल्याला हा इशारा करत असताना पाहायला मिळाले. दत्ता सर असतील, शशी सर असतील. चांगली भूमिका, चांगली कामगिरी आणि चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसासाठी चांगले सहकार्य लाभलं गेलंय. शेवटचा चेंडू. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाणा आणि चेंडू चाललाय. डॉट बॉल. पहिला 12 चेंडूंचा खेळ संपला. पहिल्या 12 मध्ये धावा आल्यात 23, म्हणजे अर्धा पल्ला पहिल्या 12 मध्ये पूर्ण झालाय. उर्वरित 12 मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता.
चला मित्रांनो, आपण पाहतोय संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी यांच्या माध्यमातून आयोजित मानाची सन्मानाची खडकवाडीच्या गावातील सन्मानाची ट्रॉफी आपण पाहतोय. खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक पहिलं. आणि हा पहिला दिवस संध्याकाळचं सत्र अगदी 2 मातब्बर संघ एक एक सामना जिंकल्यानंतर महायुद्ध रंगत असताना पाहायला मिळतोय. 12 मध्ये 23 झाल्यात. आता 12 मध्ये 23 ची आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय. डावपुरे आताचा फलंदाज रुको सबळ करो अभी तक मैं मैदान में हूं. आणि हा येतोय वन बाउंस चौकार. धावा 4. चला, चौकाराने इथे मात्र दमदार सुरुवात पाहायला मिळते. अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवशंभू आडावले. एक आडावले सुपर 6 मध्ये गेलाय. आता दुसरा वाटचाल सुरू. परंतु काय घडले इथे ही कॅच होणं गरजेचं होतं. हाफ चान्सेसला फुल कन्वर्ट करायचा होता. परंतु इथे काय घडलंय, चुकीला माफी नाही. आणि येतो हा नशिबाचा चौकार. म्हणूनच म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता, तर तो क्रिकेटचा. हाय व्होल्टेज. आता क्षेत्ररक्षकासोबत गोलंदाजाला देखील 440चा झटका. 2 चेंडूमध्ये 2 चौकार. पहिल्या 2 षटकामध्ये संत गतीने क्रिकेटचा खेळ तेजस नॉन स्ट्राईकला उभा राहून पाहत होता. परंतु तिसऱ्या षटकामध्ये जशी संधी मिळाली तसे ठोकलेत ठाकन ठोक 2 चौकार. अजून एक येईल का. आता मात्र संधी होती. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाही. त्यावर 2 धावा कंप्लीट देखील झाल्यात. 12 मध्ये 23 पाहिजे होत्या. पहिल्या 3 मध्ये आल्या त्या 10 धावा. आता मात्र 9 मध्ये करायच्या आहेत 13. कोणाचे वाचतील 13. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एखादा विकेट जर इथून गेला तर पुन्हा एकदा शिरकाव मात्र पाहायला मिळेल. तो गोलंदाजी करणारा संघ साई इंडियन्स कामते संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. स्लोवर पद्धतीचा आता मात्र डोक्याचा वापर करून गोलंदाजाने गोलंदाजी केली गेली परंतु तिथे एक धाव रोखली जाणार नाहीये. अजूनही सामना दोन्ही संघासाठी 50-50% आहे. 50-50 चान्स. आता स्ट्राईकला फलंदाज योगेश. याच्यामध्ये देखील दमकम आहे. कित्येक कालाचा अनुभव या फलंदाजाकडे आहे. हा असा फलंदाज आहे पडून धडपडून झोपून मैदानावर लोळून हा फटकेबाजी करणारा. आणि त्याची ही ओळख. पाहूया आता काय घडेल काय बिघडेल. अगदी संध्याकाळचं सत्र मित्रांनो अगदी प्रेक्षकांसाठी मेजवानी असणारे हा सामना जरूर पाहायला मिळतोय. म्हटलं होतं परंतु अंदाज मला वाटतं चुकला फलंदाजाचा. मिळाली फक्त 1च धाव आणि एखाद्या धावसंख्येने धावफलकाचा विचार केला 35 धावा धावफलकावर. आणि आता 7 मध्ये 11. महत्वपूर्ण चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. इथे षटकार आला तर पूर्णपणे सामना खुला होऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. डॉट आला विकेट गेली तर मात्र पुन्हा एकदा शिरकाव पाहायला मिळेल तो गोलंदाजी करणाऱ्या कामते संघाचं. चला उत्कंठा शिगेला पोहोचली आहे आणि आता डॉट आलाय. अजून एक सामन्यामध्ये नवा ट्विस्ट येतोय. घडलंय काय. वाटलं होतं या षटकामध्ये सामना संपून जाईल
परंतु जर आणि तर मध्ये क्रिकेटला कोणतंही स्थान नसतं. गणेश सर काय वाटतंय 6 मध्ये 11ची गरज? सर दोन्ही संघांचा जर विचार केला ना तर हे दोन्ही संघ एक ताकदवान संघ आहेत. कारण विभागामध्ये ज्या ज्या वेळी मॅचेस होतात त्यावेळी हे संघ आहे ना एकमेकांशी झुंजतात आणि ह्या ताकदीच्या जोरावर, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल. कारण दोघांकडे जो अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधूनच मैदानामध्ये दोन्ही संघ उतरलेत. कारण दोघांना अस्तित्व टिकवायचं आहे, दोघांना आपली दमछक दाखवायची आहे. तिकडचा बॅटर जो योगेश करंजे आहे आणि तेजस करंजे, इकडे करंजे बंधू आहेत, तर इकडे शिंदे अलगुडे फॅमिली आहे आणि कामते चषक आहे. परंतु हा शेवटचा गोलंदाज असेल ना, ह्याच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये सर्व सूत्र आपल्याला माहिती होईल, सर्व चर्चासत्र होईल. परंतु अक्षय अलगुडे त्याला काहीतरी कानमंत्र देतोय आणि सांगतोय की तू योगेश करंजेला खेळव, म्हणजेच त्याला उभा कर, असा कानमंत्रही दिला असेल. पण हे जर तर आपली भाषा झाली, मैदानाच्या आतमध्ये काय भाषा चालले हे येणारे 3 चेंडू सांगतील. त्यानंतर आपण चर्चा करू. 2 विजेते संघ बेस्ट टू बेस्ट एका समोर आले आहेत. युद्ध रंगले 2 संघांमधील. उडणार फक्त दुर्ला, परंतु गुल्हाल एकाचाच आणि एकाला अजून संधी असेल. कुणाचा गुल्हाल आणि कोण एका संधीसाठी इथे मात्र थांबून राहील यासाठी मात्र 6 चेंडू 11 पैसा वसूल झाला या मॅच मध्ये. झाला ना खडकवाडीकर, पैसा वसूल. हो बोला. इथे जर डायरेक्ट झाला असता होत्याचं नव्हतं व्हायला वेळच लागली नसती. सर मी तुम्हाला सांगितलं होतं की कानमंत्र हाच दिला असेल की योगेशला उभा कर आणि तेजसला नॉन स्ट्राईकला तडपडत ठेव माशासारखा. परंतु योगेश हा चाळक आहे, अनुभव आहे, तो काही करून स्ट्राईक तेजसलाच देणार हे माहिती होतं आणि तेच काम योगेशने केलंय. पुराना चावल, योगेश पुराना चावल आहे. कच्चे गुरु का छेला हम भी नाहीये, त्याने देखील इथे सांगितलंय. छोट्या स्वरूपात का होईना परंतु स्ट्राईक रोटेट हा आहे डोक्याचा वापर. जेव्हा जेव्हा जुने खेळाडू, अनुभवी खेळाडू मैदानामध्ये खेळ करत असतात, कित्येक वेळेला आम्ही पाहिलं मोठमोठ्या संघांमध्ये 6 बॉल 4ची आवश्यकता असताना नवीन खेळाडू मोठे फटके मारत असतात. परंतु जुने खेळाडू आले की ते सिंगल डबल कशी घ्यायची याचा विचार विनिमय करत असतात. ही सिंगलच घेतलेली यशाची दिशा ठरवू शकते. पाहू आपण येणारे 5 चेंडू. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू थांबत नाही, चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार येतोय हा अगदी योगेशच्या की तेजसच्या बॅट मधून खन 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 करीत चौकार. 4 तेजस देखील सांगतो मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवर आमच्याकडून झाल्या चुका. आमच्या मनगटामध्ये आहे ताकद, आम्ही नाही वाकत, कारण आम्हाला मोह आता आवरणार नाहीये सुपर 6 मध्ये जाण्याचा. कारण अजून मी मैदानावर आहे, थांबा, अजून वेळ गेलेली नाहीये. 4 चेंडू 6 धावा, अजूनही काही होऊ शकतं. चांगला फटका पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट. आता काय घडलंय? योगेश आता आला स्ट्राईकला. पुन्हा एकदा डोक्याचा वापर करावा लागेल कारण समीकरण आलाय. 3 चेंडू 5 धावा. बघा बघा बघा, आडावळे 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 कुठे होते? पाठीमागे होते, पुढे आले पुढे आले पुढे आले. आता धड 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 होत लागलंय. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांच्या आता फासल्या फासफूस फासफूस. थोडा वडगर वाडे पण तयार झालेत. नक्की कोण जाणार, कोण आपल्या सोबत राहते? इकडे आपले आडाचं कोण वाडे पण टेन्शन वाढलंय. नक्की कोण येणार? सर्वांचे टेन्शन आहे. हे 3 चेंडू टेन्शनचं काम झालंय. हा बघा, चतुर चाणाक्ष का उल्लेख केला गेला योगेश याचा. पुराणा चावल ज्या वेळेला खणखणीत वाजत असतो ना, तेच इथे मात्र सिद्ध केलंय. टक्क्यांची गरज नाही आपल्याला. पण आता इथे 2 धावा झाल्याही असत्या, आपण नाही घेतल्या. आपला साथीदार यंग आहे, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे. जो कधी नाही वाकत त्याचं नाव तेजस आहे. 2 मध्ये करायचे आहेत आता 4 धावा. परंतु जर डॉट चेंडू आला तर सर नक्कीच मजा येईल. हा चेंडू सर्व काही सांगून जातोय. ही चेंडू आहे ना
दोन्ही मॅचची दिशा आणि दशा ठरवेल. मग आता दशा आणि दिशा कोणाची होते. हो हो दुसरीसाठी इथे अब क्या होगा, अब क्या होगा, किसी ने सोचा भी नहीं था एक चेंडू आणि 3 धावांची गरज इथपर्यंत सामना येईल. कारण मागच्या षटकामध्ये जो धुमाकूल तेजसने घातला होता त्यानंतर चांगलं कमबॅक. 1 बॉल 3 धावा. कामते की आडावळे, आडावळे की कामते. आता मात्र मॅच अगदी रंगतदार. कधी कामतेवाले बोलतात डॉट चेंडूला क्षेत्ररक्षण सजवणार, जाळं विणणार, रणनेते हाकले जाणार. आडावळे वाले 2 आडावळे आहेत, दोन्ही एकत्र आलेत, बोलतायत बाबा काही कर. तेजस जमिनीला नतमस्तक झालाय, तो पण मॅचच्या अगोदर झालाय. काय करणार, सर्वीकडे तेजस तेजस. इकडे बॉलरचं नाव आहे कल्पेश कल्पेश. तेजस कल्पेश तेजस कल्पेश. हॅलो, आता मात्र दोन्ही संघाच्या पाठीराख्यांनी देव पाण्यात ठेवले असतील. कारण सुपर 6 मध्ये डायरेक्ट जाण्याची ही धडक. एक चेंडू सुपर 6 चा रस्ता ठोठावतोय. एका बाजूला गोलंदाजी करणारा गोलंदाज कल्पेशच्या हातामध्ये भविष्य आहे. एक चेंडू 3 धावा. 3 धावांसाठी हे युद्ध रंगलंय. परंतु बक्षिसांची खैरात कोणाकडून आली नाहीये. परंतु हा चेंडू पडेल ना त्यावेळी बक्षीस कोणीतरी लावेल. कारण खजिनदार इथे उपस्थित आहेत. खजिनदार साहेब मॅच पाहतायत. दोन्ही हात खांद्यावरती कमरेवरती ठेवलेत. विठ्ठलासारखी मूर्ती पाहतोय आपण. पाठीमागे खजिनदार बांधले आहेत. विशाल पाटणे खजिनदार आहेत. बक्षीस लावणार का. 3 धावांसाठी इकडे अनिल आहेत. बक्षीस लावणार का. एटीएम खुला करणार का.